नागपुर महानगरपालिका में आज नवनियुक्त महापौर, उप महापौर और सत्ता पक्ष नेता के पदग्रहण समारोह का भव्य आयोजन किया गया। इस अवसर पर राज्य के राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे विशेष रूप से उपस्थित रहे। समारोह में पहुंचने के बाद बावनकुळे ने पत्रकारों से बातचीत करते हुए राज्य और शहर से जुड़े कई अहम मुद्दों पर अपनी बात रखी। उन्होंने कहा कि नागपुर शहर के सर्वांगीण विकास के लिए राज्य सरकार पूरी तरह प्रतिबद्ध है। बुनियादी सुविधाओं, सड़क, जलापूर्ति, स्वच्छता और स्मार्ट सिटी से जुड़े प्रकल्पों को प्राथमिकता दी जाएगी। बावनकुळे ने विश्वास जताया कि नवनियुक्त नेतृत्व के साथ समन्वय बनाकर विकास कार्यों को गति दी जाएगी। उन्होंने कहा कि नागपुर को एक आधुनिक, स्वच्छ और विकसित शहर बनाने के लिए सरकार और मनपा मिलकर काम करेंगे। बोलताना सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष हा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये क्रमांक 1 चा पक्ष असेल। महानगरपालिका, नगरपालिका जसं आम्ही 51% वर आमचे नगरसेवक निवडून आले। आज जवळपास महायुतीच्या 25 महानगरपालिकेवर भाजपचे महापौर होत आहे। जवळपास 150च्या वर नगरपालिकामध्ये महायुतीचे नगराध्यक्ष झाले। आता जिल्हा परिषदमध्ये सुद्धा जवळपास 8 जिल्हा परिषदवर भारतीय जनता पार्टी महायुतीचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील। अनेक मोठे यश भाजपला मिळाला आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या अत्यंत मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणूक लढली। देवेंद्रजींच्या नेतृत्वात आम्ही लढली। आमच्या अध्यक्षांनी आम्हाला सर्वांना मार्गदर्शन केलं आणि माननीय पंतप्रधान मोदींचं सरकार, देवेंद्रजींचं सरकार, डबल इंजिन सरकारच आम्ही जनतेपर्यंत घेऊन गेलो आणि जिल्हा परिषदेच्या विकासाचा आम्ही एक नवा संकल्प केला। विकसित महाराष्ट्रासोबत विकसित ग्रामीण महाराष्ट्र आणि डबल इंजिन सरकार याच्या माध्यमातून होणारी कामे 100% आहे। जेव्हा आम्ही निवडणुकीच्या प्रचाराला गेलो तेव्हा ग्रामीण जनता सुद्धा डबल इंजिन सरकार आणि मोदीच्या सरकारच्या, केंद्र सरकारच्या योजना, राज्य सरकारच्या योजना ह्या आम्ही मांडल्या आणि मला या ठिकाणी आनंद वाटतो की देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आज आम्हाला महाराष्ट्रामध्ये एक मोठं यश मिळालं आहे। नाही, आमचा पदग्रहण सोहळा आहे। आमच्या महापौर या ठिकाणी नीता ठाकरेजी आणि आमच्या उपमहापौर हातीबळताई या दोघांचाही पदग्रहण सोहळा आहे। मी त्यांना शुभेच्छा देतो।